Hello dosto. In my last video I have ended with a question and in today's video we will try to get answer of it. That is we will try to understand an actual meaning of term सत्संग. आज आपण सत्संग म्हणजे काय ते समजूयात आणि हे देखील समजूयात की आजच्या व्यस्त जीवनात सुद्धा आपण सत्संग कशा रीतीने अटेंड करू शकतो ते. सत्संग या शब्दाची फोड केली तर ती होते सत अधिक संग, अर्थात सत्याची सोबत, अर्थात जी गोष्ट सत्य स्वरूपात आहे त्याची संगत करणे. तर मंडळी, जसे की आपण समजलो की सत्संग म्हणजे सत्याची सोबत, पण एक्झॅक्टली सत्य म्हणजे काय असते हो मित्रांनो? सत्य म्हणजे अशी गोष्ट जी सदैव असते, जी कधीच बदलू शकत नाही, जिला कुणीही हरवू शकत नाही, संपवू शकत नाही, जी स्थिर असते, जी अनंत स्वरूप असते. तर इथे सर्वांनी थोडा वेळ शांतीने विचार करून उत्तर द्या की मी वर सांगितल्याप्रमाणे अशी कोणती गोष्ट आहे जी सत्य आहे ते. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक हिंट देते. ती अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या सोबत सतत असते. अजून थोडा विचार करा. मिळाले का उत्तर? नाही मिळाले असले तरी काही हरकत नाही. आज आपण त्या सत्याचा शोध घेऊयातच. तर माझ्या प्रिय मित्रांनो, ती गोष्ट आहे आपणा सर्वांच्या आत विद्यमान असलेली, परमेश्वराचेच अंश असलेली आत्मा. आपली अंतरात्माच आहे जी सत्य आहे. तर मंडळी, आता आपण पुन्हा एकदा सत्संगाची परिभाषा कंपेअर करूयात. सत्संग म्हणजे काय? सत्याची सोबत, अर्थात आपल्या अंतरात्म्याची सोबत करणे. याचा अर्थ असतोच सत्संग करणे. आता या पॉईंटला देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की जी आत्मा जर ऑलरेडी आपल्या आतच स्थित आहे तर आपण ऑटोमॅटिकली तिच्यासोबतच आहोत ना, बरोबर? पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जरी आपली आत्मा आपल्या शरीरातच आहे तरी तिच्यासोबत कनेक्शन इस्टॅब्लिश करणं वाटते तितके सोपे नसते. कारण आपले मन मायेच्या, मोहाच्या, संसाराच्या जाळ्यात इतके गुंतलेले आहे की त्या मनाला आत्म्याशी जोडणे सहसा शक्य होतच नाही. आणि म्हणूनच सत्संग करणे आपल्या सर्वांनाच शक्य होत नाही. पण मित्रांनो, काळजी करण्याचे कारण नाही आहे. आपल्या ह्या आध्यात्मिकतेच्या प्रवासात आपण ज्याप्रमाणे सत्संगाचा अर्थ समजलो त्याप्रमाणेच सत्संग करण्याची आणि ऐकण्याची कला देखील विकसित करूयात. त्यासाठी माझ्या पुढील व्हिडिओजला नक्की पहा आणि तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर तुमच्या आप्तेष्टांसोबत देखील नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण. स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड.